करुणा मुंडेजी, असं कळतंय धनंजय मुंडेंनी नुकतंच ट्विट केलं आणि अशी माहिती देऊ केली आहे समाज माध्यमांवरनं की त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय. आपली काय प्रतिक्रिया? जसं अगोदर जे त्यांचा मंत्री काळ होता त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे की पूर्ण 5 वर्ष हर वर्ष 10-10, 15-15, 20-20 दिवस, एक महिना हॉस्पिटलमध्ये अगोदर काढलेला आहे त्यांनी. आणि त्यांचा ये फक्त एक मतलब बहाना आहे आणि सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि जरी खरंच धनंजय मुंडे इतके आजारी आहे, हर 15 दिवस मध्ये, हर महिने, दर महिने जरी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज पडते, तो त्यांच्यासाठी चांगलं होईल की आता तुम्ही राजीनामा द्या आणि हॉस्पिटलमध्ये सदाकाळसाठी तुम्ही भरती व्हा. तुम्हाला असं वाटतं की ते मुद्दाम जाणीवपूर्वक हे निमित्त पुढे करतायत आजाराचं, या सगळ्या वादातनं आपल्याला स्वतःला सोडवण्याकरता? मला वाटते नाही. मी बघितलेलं आहे 27 वर्ष घरामध्ये बघितलेला. अगोदर पण जरी आमच्या कोई दोघांमध्ये वाद झाला, थोडकाही वाद झाला, तो डायरेक्ट जाऊन तो हॉस्पिटलमध्ये भरती होते थे. मेरे हस्बैंड जरा भी हम दोनों में जो हमारा लास्ट भी जो हमारा झगड़ा हुआ था तब भी कुछ भी नहीं हुआ था उनको. और मैं आपको डेट भी बता देती हूँ कंफर्म, 2021 की बात है. हाँ सॉरी, 11 नवंबर 2021 को जो वो लीलावती हॉस्पिटल में भरती झाले होते. आम्ही अलिबाग मध्ये मनीषचे बंगलेवरती होते आम्ही, आणि डायरेक्ट आमचा एक फोन कॉल आला होता, त्याच्यावरती आमचा भांडण झाला आणि डायरेक्ट तो हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि बहाणा करून की माझे पोटमध्ये दुखत आहे हे. आणि ज्यावेळी मी डायरेक्ट न विचारता हॉस्पिटलमध्ये गेली होती, तो एक मुलीसोबत बोलत होते, हसून खेळून. ते सगळं मी बघितलेलं आहे घरामध्ये. त्याच्यासाठी मी बोलते, लोकांना आज त्यांचे राजीनाम्याची गरज आहे. हे फक्त बहाणे आहे. लोकांच्या आज तोंड दाखवण्याची त्यांची लायकी नाही राहिली आहे. त्याच्यासाठी तो आज लोकांमधून कट ऑफ होण्याचा प्रयत्न करत आहे, मला असं वाटतं. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल.